नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. आजचा चर्चेचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आचारसंहितेच्या पूर्वी आरक्षण द्या, नाहीतर राजकीय परिणामांना तयार राहा असा इशारा दिलाय. त्यावरच आज आपण करणार आहोत चर्चा. सत्ताधारी, विरोधक, आंदोलक या सगळ्यांशी मिळून. पण सुरुवातीला बघूया इतर काही बडे मुद्दे. अर्थातच आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2.5 वर्ष न्यायालयाचं दार ठोठावून सुद्धा न्याय मिळाला नाही. उद्धव ठाकरेंनी आज त्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. आता जनतेच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल का? घटस्थापनेच्या मुहूर्तावर जगदंबेला त्यांनी साकडं घातलं. पुढचा मुद्दा, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला दसऱ्याचा मुहूर्त मिळतोय असं कळतंय. मित्र पक्षांनी 40 जागांची मागणी केल्यानं आघाडीची अडचण झाली आहे. तो तिढा आघाडी कसं सोडवते पाहणं महत्त्वाचं असेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचा महाविकास आघाडीनं घेतलाय धसका. कारण काँग्रेसने आता महिलांसाठी शक्ती अभियान सुरू केलंय. तिकडे हर्षवर्धन पाटील आता तुतारी फुंकणार आहेत. सिल्वर ओकवर शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. उद्या पत्रकार परिषदेत आपला निर्णय ते कदाचित जाहीर करू शकतात. आणि शेवटचा मुद्दा ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, जरांगे पाटलांची खेळी कुणाचं गणित बिघडवणार आहे? विधानसभेला जरांगे पाटील उमेदवार देणार की पाडापाडी करणार? राजकीय गणित कसं बिघडवणार हे सगळं जाणून घ्यायचंय. त्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा. मंडळी, गेल्या वर्षभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा संघर्ष अविरत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसला. आता विधानसभा निवडणुकीची घोषणा आठवड्याभरात होऊ शकते. आणि त्याआधी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर राजकीय परिणामांना तयार राहा असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिला. त्यामुळे आठवड्याभरात खरंच कुठला काही ठोस निर्णय होणार आहे का? वेळ कमी आहे. या कमी वेळेत ही लढाई मराठा आंदोलक जिंकणार आहेत का? आंदोलकांची जर ते यश आलं नाही तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? त्याचे राजकीय परिणाम या महाराष्ट्रात काय होणार आहेत? त्याचा कुणाला फायदा होणार आहे, कुणाला तोटा होणार आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. कारण बलाढ्य अशा मराठा समाजाची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. त्यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत बडे मुद्देमध्ये. पण सुरुवातीला बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार हे लवकरच जाहीर करणार आहे. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र जरांगे पाटील फॅक्टरचा सत्ताधाऱ्यांना मराठवाड्यासह नगर, नाशिकमध्ये फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी त्यांचे पत्ते उघड केले. नाही पाडायचं कुठे, आणखी पाडायचं नाही, उभा करायचं नाही, दोन्ही नाही. आणखी बैठक होणार आहे. बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे. पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. जरांगे पाटलांच्या या पवित्र्यामुळे त्यांना आरक्षण हवंय की भाजपला हरवायचंय असा प्रश्न निर्माण झालाय. जरांगे पाटलांनी त्यांचे उमेदवार उभे केल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे पाहूया. जरांगे पाटलांनी दलित आणि मुस्लिमांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीला मिळणारी दलित मुस्लिमांची मतं काही प्रमाणात जरांगेंच्या उमेदवाराला मिळतील. त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. ओबीसी मतं महायुतीच्या पारड्यात पडतील. परिणामी मवियाचं नुकसान होईल. जरांगे पाटलांनी जर पाडापाडीची भूमिका घेतली तर काय चित्र असेल त्यावर एक नजर टाकूया. जरांगे पाटलांनी 113 उमेदवार पाडणार असं वक्तव्य केलं. याचा अर्थ जरांगेंच्या निशाण्यावर भाजपचे उमेदवार आहेत. आणि असं झालं तर त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो. गोधडीच्या मागे लपून भूमिका घेण्यापेक्षा मैदानात उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखी खुली भूमिका जर घेतली तर ती मराठ्याची भूमिका आहे हे स्पष्ट होईल. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता जरांगे पाटील उमेदवार उभे करतात की पाडापाडी करतात
यावर विधानसभेचं राजकारण अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक सगळ्या पटलावर जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्याच्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. हे सवाल काय आहेत जाणून घेऊया आपण आज, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्द्याच्या माध्यमातून. आचारसंहितेच्या पूर्वी आरक्षणावर तोडगा खरंच शक्य आहे का, याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तोडगा निघणार का? मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचं घोडं नेमकं अडलंय कुठे, का त्याच्याबद्दलचा निर्णय होत नाहीये, हाही सवाल आपल्याला आजच्या चर्चेत आणायचा आहे. बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे. सरकार मराठा ओबीसींच्या कात्रीत सापडलंय का? इकडे एक निर्णय घ्यावा तर दुसरा विरोधात जाण्याची भीती, असं झालंय का सरकारचं? सवाल हा सुद्धा आहे. मराठ्यांचा रोष सत्ताधाऱ्यांना खरंच परवडणार आहे का? मग रणनीती नेमकी काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे, राजकीय परिणामांची चिंता नाही की कायदेशीर हतबलता आहे. सवाल हाच आहे. आणि त्याच सगळ्या मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे की खरोखरच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आज परिस्थिती आहे, रोष तर दिसतोय पण तरी सुद्धा निर्णय का घेता येत नाहीये. चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. विकासजी, तुमचंही स्वागत. त्यानंतर अभ्यासक राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गेली 2 दशकं मराठा समाजाच्या ओबीसीकरणाच्यासाठी किंवा कुणबी दाखल्यांच्यासाठी सातत्यानं त्यांनी कायदेशीर लढाई या महाराष्ट्रात लढलेली आहे. अनेकांना तो हक्क मिळवून दिलेला आहे. आणि माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत गंगाधर काळकोटे, मनोज जरांगे पाटलांचे ते समर्थक आहेत, आंदोलक आहेत. गेली वर्षभर ते या सगळ्या चळवळीमध्ये हिरिरीनं सहभागी आहेत. मी या चर्चेची सुरुवात करणार आहे नरेंद्र पाटील यांच्याकडून. कारण नरेंद्र पाटील जी आज तुम्ही पत्रकार परिषद जर बघितलं असेल जरांगे पाटलांची, तर त्यांनी थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. ते असं म्हणालेत की आचारसंहितेच्या पूर्वी तुम्ही निर्णय घ्या. आशाही व्यक्त केली आहे की आमच्यासोबत दगाफटका होणार नाहीये, पण जर निर्णय झाला नाही तर मात्र त्याची राजकीय किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असं ते म्हणतायत. इतका रोष, इतकी आव्हानं, इतकं सगळं असताना निर्णय का होत नाही हा सवाल आहे. आणि या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे ती पत्रकार परिषद मी पाहिली, परंतु एकंदरच जर आपण गेल्या काही महिन्यापासून, आपण काही वर्षापासून जर पाहिलं, ते सातत्याने मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये भाष्य करत आहे. जर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, सारथीचा मुद्दा, महामंडळाचा मुद्दा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, त्याच्यामध्ये मार्ग काढला. आता जे सरकार आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी आमची महायुती आहे त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलेलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. कारण सातत्याने मनोज जरांगे पाटील हे फडणवीस साहेबांची वक्तव्य करून हे कुणाला मदत करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे. पण आजही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी उद्या सकाळी जरी आरक्षण जे मनोज जरांगे पाटील म्हणतात ते जरी आरक्षण त्यांनी जाहीर केलं तरी त्यांचं नक्की स्वागतच आहे. अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये बोलून त्यांना काय साध्य करायचंय हे त्यांनाच त्यांचे प्रवक्ते सांगू शकतात. ठीक आहे, मी विचारतो त्यांना. गंगाधरजी, त्यांचा प्रश्न असा आहे की जर उद्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आम्ही करू. असं असताना, तिघांचं सरकार असताना फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट का, हा त्यांचा सवाल आहे. त्याचं कारण असं आहे की फडणवीस साहेब अनेक वेळा आपण त्यांच्या बाईट्स बघितल्या, वेगवेगळे वक्तव्य बघितली. फडणवीस साहेब बोलतात एका राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावरती आहेत, तरीही ते बोलतात आमचा DNA ओबीसीचा आहे. म्हणजे भाजप हा सगळ्यात जगातला मोठा पक्ष आहे असं दावा करतात. एवढं मोठा त्यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात 105 आमदार आहेत. हे सगळं असताना मराठा समाजाने त्यांना खूप काही दिले.
तरीही ते मराठा समाजाची भाषा बोलत नाहीत किंवा मराठा समाजाबद्दल बोलत नाहीत. फक्त ओबीसी समाजाबद्दल असं कसं काय एखादा माणूस बोलू शकतो? फडणवीस साहेब एवढे हुशार आहेत, ते सगळा कायद्याचा अभ्यासक आहेत, तरीही ते मराठा समाजाला बोलण्यापेक्षा फक्त सगळ्या समाजाला सामावून घेतलं पाहिजे. परंतु ओबीसीमध्ये न येऊ देण्याची भूमिका त्यांनी वारंवार घेतली. 50% आतलं 19% आतलं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळू नये किंवा त्याच्यावरचं आरक्षण फडणवीस साहेब वेळोवेळी देतात, द्यायचं बोलतात आणि त्याचं समर्थन करतात. परंतु 50% आतलं कधीही ते बोलत नाहीत. आणि राहिला प्रश्न, ते मुख्यमंत्री नसले तरी सरकारमध्ये ते केंद्रात त्यांचा शब्द चालतो. माननीय पंतप्रधान त्यांचे आहेत, केंद्रात गृहमंत्री साहेब त्यांचे आहेत. EWSचं 50%च्या वरचं आरक्षण त्यांनी दिलं आणि ते टिकवलं. मग 50%च्या आतलं सुद्धा आरक्षण ते देऊ शकतात आणि टिकवू शकतात. परंतु जाणून बुजून ते जरी म्हणत नसले परंतु सगळा सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीस साहेबांच्या हातात आहे आणि ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार नाहीत असे त्यांचे अनेक वक्तव्य आहेत. ज्यावेळेस सगळे सोयरीची आधी सूचना काढली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट आलं होतं. वेळोवेळी ते ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही असं म्हणतात. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत येऊ न देण्याची त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून मनोजदादा त्यांना बोलत असतात. पाटील साहेब, त्यांचं म्हणणं आहे की रिमोट कंट्रोल आहे ना या सत्तेचा, तो त्यांच्या हातात आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागतोय. पटतंय तुम्हाला हे? मी जराही यांच्या विषयावरती सहमत नाहीये. हम्म. ज्या वेळेला राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेला सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी होता. त्यावेळेची जर तुम्ही सगळे व्हिडिओ क्लिप्स बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधीही उघडपणे भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्येही गायकवाड आयोगाच्याच माध्यमातून फार कमी वेळेमध्ये ते सर्वेक्षण करून या ठिकाणी 16% आरक्षण जाहीर केलं आणि 50% दिलं. 12 आणि पाटील साहेब वरचं दिलं त्याच्यामुळे टिकलं नाही. त्यांचं पूर्ण होऊ द्या, आक्षेप आहे त्यांचं आमचा. पूर्ण होऊ द्या. माझं पण पूर्ण होऊ ऐका द्या. ना, 12 आणि 13% हायकोर्टाचं त्या ठिकाणी आरक्षण टिकलं. त्यांनी जे आरक्षण दिलं ते चांगल्या विचाराने दिलं. आजपर्यंत कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलं नाही. आजपर्यंत ती काँग्रेसमध्ये आता भरपूर नेते आहेत, कधी पृथ्वीराज चव्हाण, कधी वेगवेगळे नेत्यांनी दिलं नाही. परंतु हे आरक्षण त्यांनी देऊन सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवलं. महाराष्ट्रामध्ये जे काही भरत्या झाल्या त्यावेळेला पहिल्यांदा इतिहासामध्ये 1980 पासून माझ्या वडिलांच्या नंतर जे आंदोलनं सुरू झाली, वेगवेगळ्या नेत्यांनी आंदोलनं केली, पहिल्यांदा त्या भरत्या झाल्या. किंबहुना त्यांनी त्यांच्याच राज्यखंडामध्ये सारखी मराठा समाज आणि कुणबी समाजासाठी संस्था तयार केली, महामंडळाच्या माध्यमातून पुनर्घटना केली. आता प्रत्यक्षामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांनी आरक्षणाची त्यांची स्पष्ट भूमिका घ्यावी हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी स्वतः जाहीर केलेलं आहे. आता हे जाहीर केल्यानंतर जाणीवपूर्वक आमचे मित्र गंगाधर काळकुटे जे मगाशी स्टेटमेंट करतात हे एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, फडणवीस साहेबांचं दिल्लीमध्ये काय वर्चस्व आहे हे आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल वादच नाहीये. सगळे पक्ष सगळ्या जाती धर्माला घेऊन चाललेले आहेत. मग घ्या ना सर निर्णय. आम्ही मनोज दादा म्हणतायत, आम्ही म्हणतो निर्णय घ्या ना. मग अजून आचारसंहितेला वेळ आहे सर. मनात आणलं तर एका दिवसात होऊ शकतं. पाटील साहेब, फडणवीस साहेबांनी मनात आणलं तर एका मिनिटात प्रश्न सुटतो, एकाच दिवसात. गंगाधरजी, आजच्या चर्चेचा विषय आपला काय आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना का टार्गेट केलं तर हाच मुद्दा आहे ना. त्यांना टार्गेट करत नाहीत, त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली दादांनी. जे टार्गेट करताय ना हे जाणीवपूर्वक तुम्ही किती द्वेषी आहात हे क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतंय. अजिबात नाही. तुम्हाला पाटील साहेब बोलावं लागतंय त्यांच्याबद्दल. ठीक आहे, तुम्ही हातावर त्यांचं नाव गोंधल्यापासून तुमच्याबद्दलची समाजातली थोडीशी सहानुभूती कमी झाली. तुमचा आम्हाला आदर आहे, तुमच्या वडिलांबद्दल तर प्रचंड आदर आहे. पण तुम्ही ह्या टॅटू गोंधवल्यापासून तुम्ही भाजपची भाषा बोलता असा तुमच्यावर आरोप होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही फडणवीस साहेबांचं समर्थन करताय. परंतु समाजाला 50%च्या आतलं आरक्षण दिलं पाहिजे. 50%च्या आरक्षणासाठीच तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहात असं आम्हाला वाटतं समाजाचे. तुमच्या वडिलांकडे बघून आम्ही मोठे झालो तर तुमचं कर्तव्य या मराठा समाजाला. ठीक आहे, त्यांचं ऐका आता, त्यांचं ऐका आता, त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरं नरेंद्रजी, हा तो एक गोष्ट फक्त, काल देवेंद्र फडणवीस आले होते अजेंडा महाराष्ट्रमध्ये न्यूज 18 लोकमतच्या, आणि त्यावेळी त्यांनी तुमच्याबद्दल एक गौरवोद्गार काढले. ते असं म्हणाले की नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा बांधवांना उद्योजक बनवण्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून झालेलं आहे.
पण तरी सुद्धा मुद्दा हा आहे की हा इतक्या मोठ्या प्रमाणात जो रोष आहे, तुम्ही सारथीच्या माध्यमातून काम केलं म्हणता, हे सगळं जरी असलं, रोष का कमी होत नाहीये? पहिला मुद्दा, टॅटू हा माझा व्यक्तीचा विचार आहे, माझा व्यक्तीचा विचार आहे, बाकी काही नाही. याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्र्यांनी करा, मराठा समाजाला न्याय दिलाच नाही. माझ्या वडिलांच्या पासून ते कालपर्यंत 2014 पर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर धाडस करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलं. ज्या महामंडळाचं बोलतात ना, आता हे आपले सदग्रस्त बोलले माझ्या टॅटू बद्दल, मी ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला मी हा विचारत नाही तो मराठा कुठल्या पक्षाचा आहे. मी म्हणतो त्या मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याची जी काही बँकेची अडचण असेल, महामंडळाची अडचण असेल, ती मार्गीच लावण्याचं मी काम केलं. त्याबद्दल कित्येक मनोज जरांगेच्या साहेब तुमचं अभिनंदन आहे. सरकारने आणि फडणवीस साहेबांनी जे केलं त्याच्याबद्दलही अभिनंदन आहे. पण 50%च्या आरक्षणाचं बोला, तुम्ही आणि आचारसंहितेच्या अगोदर करण्याबद्दलचं सांगा. ठीक आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण चर्चा करा. आता विषय काय त्यांचं म्हणणं पूर्ण होते. माझ्या जबाबदारी म्हणून मी एक अण्णासाहेबांचा मुलगा आणि एक मराठा म्हणून महाराष्ट्रामध्ये दौरे करून त्या ठिकाणी मराठा उद्योजक झाला पाहिजे, त्याला वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत, त्याला बँकेतून कर्ज मिळाले की, ही माझी तळमळ आहे. आता याच्यामध्ये माझा टॅटूचा आणि माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा वैयक्तिक संबंधाचं काय? त्या व्यक्तीने मला संधी दिली, उद्धव ठाकरेंनी दिली का? नाही दिली. त्यांनी महामंडळ बरखास्त केलं, अडचणी निर्माण केल्या, त्यांनी पैसे दिले नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताकद दिली, त्यांच्याकडून हक्काने घ्या, आम्ही तुमच्या आणि त्यांच्या पाठीमागे राहू. मनोज दादांनी सांगितलंय. साहेब तुम्ही एवढं त्यांच्यावर प्रेम करताना, तर हे प्रेम एकतर्फी नसावं. तुम्हाला दिलंय, स्वागत आहे. तुम्हाला मंत्री पदाचा दर्जा दिला, तुम्ही 1 लाख उद्योजक घडवले, अभिनंदन तुमचं. पण 50%च्या आतल्या आरक्षणाचं घ्या करून, आम्ही सदैव साहेबांच्या आणि तुमच्या पाठीमागे राहू. समाज सगळा तुमच्या पाठीमागे राहील. त्यांचं महत्व समजून घ्या. ही काय राज्यपालांनी शपथविधी घेतलेला मंत्रीपद नाहीये. महमंत्री पदाचा दर्जा, एक इनोव्हा गाडी. अहो, माझी माथाडी कामगार संघटनेने मला फॉर्ड गाडी दिलेली, त्याचं डिझेल प्रवासाचं, हे फक्त मला मिळतं. मला काय बंगला नाही मिळाला, घोडा नाही मिळाला. मी मिळाला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, वैयक्तिक नको. मला काही मिळालं तर आमची हरकत नाही, पण 50%च्या आतलं आरक्षण बघा, विधानसभेच्या अगोदर बघा, एवढी विनंती आहे. आरक्षण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेनी कधीही त्या ठिकाणी विशेष बैठक लावावी आणि त्यांनी तिघांच्या समोर ते जाहीर करावं. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आणायचंय, मला या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे यांना आणायचंय. विकासजी, आता सरकार कात्रीत सापडलंय. सरकारला इकडे ओबीसी, इकडे मराठा, ह्या दोन्हीमध्ये कुणाच्या बाजून निर्णय घ्यावा कदाचित लक्षात येत नसेल. पण या सगळ्यामध्ये विरोधक असं का करतायत की विरोधक सुद्धा स्पष्टपणे मराठा समाजाला का सांगत नाहीयेत? ठीक आहे, हे सरकार आचारसंहितेच्या आधी नाही, निवडणुकीच्या आधीपर्यंत नाही तुम्हाला देऊ शकत, आम्ही देतो. छाती ठोकपणे सांगतो, आम्ही देतो तुम्हाला आरक्षण. हे तुम्ही का सांगत नाहीये? बरेच मुद्दे आपल्या चर्चेत आले. खरं तर मला थोडासा वेळ द्या विलासजी, प्लीज सर. कारण याची खूप कहाणी. आता इथे नरेंद्र पाटील जे आमदार, ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना वाहून घेतले स्वतःला आणि तसा टॅटू काढलाय, की व्यक्तिप्रेमात अडकलेले नरेंद्र पाटील ते देवेंद्र फडणवीसच्या पुढे जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी देवेंद्र हे देव झाले. आता मुद्दा राहतो की यांनी सांगितलं की माझे वडील होते तेव्हापासून आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत कुणीच काय केलं नाही. हे दादांत खोटं, हे बाळभोतपणाचं वाक्य आहे, याला काही आधार नाही. खरं तर त्यांचे वडील असताना त्यांच्या वडिलांनी जी मागणी केली होती ती आर्थिक निकषावर आधारित मागणी केली होती आरक्षणाची, जातीवर आधारित नव्हती. आणि ते आरक्षण दिलं गेलं होतं. त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते, नंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही आर्थिक निकषावर, कारण संविधानात तशी तरतूद नाही आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची. नंतर पुढे मंडल आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस 94 साली मंडल आयोगाचं सगळं, आता ते सगळं सांगत नाही मी, इंदिरा साहनी खटला वगैरे सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोग नेमायला सांगितला, राज्य मागासवर्ग आयोग नेमायला सांगितला. आणि मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये 272 मूळच्या जाती, त्याच्यामध्ये कुणबीचा समावेश आहे. आणि मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या अशा मिळून 346 जातींना त्यावेळेस मराठा समाज का घातला नाही म्हणतायत ते.
जेव्हा आणायला पाहिजे मी होता. सांगतो. हा, त्यांचं मी काम त्याच्याशी होतं परत- त्यावेळेस काँग्रेसच्या ऐका, सरकारचं तत्कालीन पुढाऱ्यांचं सुद्धा काम होतं. आम्हाला या ऐका, ऐका, सगळ्यांनी ऐका. सुद्धा नाही, काँग्रेस, मध्ये बोलणार असेल तर राष्ट्रवादी चर्चा असं यांनी होत नाही सुद्धा अशी. अन्याय ठीक आहे. केला तुम्ही मराठा बोलताना आम्ही समाजाला. बोललो नाही. यांनी सुद्धा अन्याय तुम्ही केला. बोलत 94ला आमचं आरक्षण गंगाधरजी, हक्काचं तुम्ही मध्ये- ओबीसी गंगाधरजी, समाजाला थांबा, वाटलं थांबा. टाकलंय. तुम्ही मध्ये आपण बोलत घेऊ असताना त्यांनी. आम्ही बोललो नाही. मी असं- पॉइंटेड ही प्रश्न चर्चेची विचारला. पद्धत नाहीये. ठीक आहे, चर्चेची बोला बोला पद्धत ही बोला नाहीये. बोला बोला बोला. माझं सगळं ऐका. 94चा GR म्हणजे आता जे आपण सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मागतोय, हे 94 सालापासून मिळायला सुरुवात झाली. मंडल आयोगाची अंमलबजावणी केली म्हणून 346 जातींना मिळालं, त्याच्यात कुणबी आरक्षण मिळालं. परंतु सुप्रीम कोर्टाचे 4-5 निकाल आहेत. मंडल आयोगाचा शिफारशीमध्ये आहे की मराठा आणि कुणबी एक नाहीत. नंतर खत्री आयोग सांगतो मराठा कुणबी एक नाहीत. नंतर बापट आयोग सांगतो मराठा कुणबी एक नाहीत. असे अनेक कोर्टाचे सुद्धा निकाल आहेत. हायकोर्टाचे तुमचं निकाल आहेत. सरकार सुप्रीम होतं त्यावेळेस कोर्टाचे लावांडे साहेब. तुम्ही दुर्दैवाने- ते सर्वे करून ऐका, घ्यायला ऐका, पाहिजे तुम्ही होता. ऐका. तुम्ही तुमचे ऐकून घ्या. आयोग जे आयोगाचा तुमची संदर्भ होता ऐकायची त्यावेळेस तयारी नाही तुमचे का? सरकार होते. तुम्ही पण द्यायला पाहिजे होतं. ऐकायची तुम्ही तयारी चूक नाही का केली तुमची? म्हणून आम्ही महायुतीकडून ऐकायची मागतोय. तयारी नाही का तुम्ही तुमची? दिलं नाही. तुमची तुम्ही ऐकायची आम्हाला तयारी नाहीये समजून का? घेतलं नाही. मराठा तुमची समाजाला ऐकायची तुम्ही तयारी काहीच नाहीये दिलं का? नाही ही म्हणून चर्चेची आम्हाला वेळ पद्धत आली नाही. आज यांना भांडायची. ठीक आहे. महायुतीला भांडायची वेळच तुमच्यामुळे नाही, आली. मला बोलू देणार का नाही? हा. ही चर्चेची पद्धत नाही. ठीक आहे, बोला बोला. त्यांचं ही म्हणणं आहे चर्चेची पद्धत नाही. नाही, Anchor, नाही. तुम्ही जरा चर्चा खरंच प्रामाणिकपणे गांभीर्याने नाही, चर्चा नाही, करावी. गांभीर्याने हा अतिशय चर्चा करायची संवेदनशील विषय आहे. चर्चा गांभीर्याने हा होणार, संवेदनशील पण जो विषय आहे. मुद्दा उपस्थित आपण केलेला गावातल्या आहे पारावर चौकात अगदी गावातल्या बरोबर पारावर आहे. चर्चा करायला बसलेले नाहीत. विकासजी, मुद्दा हा आहे, जेव्हा तुमच्या मुद्दा हातात असा नाही, सत्ता माझं ऐका ना, होती. मला पूर्ण करू द्या. हा, प्लीज, मला बरं माझं करा. पूर्ण करू बरं, द्या. करा पूर्ण. माझं तोपर्यंत करू कोणीच द्या. बोलू नका, त्यांचं पूर्ण होऊ द्या. मराठा आरक्षणाची खऱ्या अर्थाने मोठ्या पातळीवर तीव्रतेने मागणी आली ती 2009 नंतर. महाराष्ट्रातल्या 18 मराठा संघटना 2009 साली एकत्र आल्या. त्यांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू केली आणि मग पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणे समिती नेमली गेली. त्याच्यामध्ये 16% मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं, परंतु ते कोर्टात टिकलं नाही, हे जग जाहीर आहे. त्याच्यानंतर पुढे काय झालं? समितीवर हे आरक्षण देवेंद्र टिकतं का हो? कौतुक सांगतो. नाही, नाही, ऐका, विकासजी, ऐका. समितीवर इथे- आरक्षण इथे खरा टिकतं मुद्दा का हो? आहे. नाही, नाही, समितीवर ऐका, इथे आरक्षण खरा टिकतं मुद्दा का आहे. मला सांगा. आयोगाचा इथे खरा आयोग मुद्दा आहे. आरक्षण देण्याचा अधिकार समितीला आहे का हो? तेच कधीतरी मी तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राला सांगतो. खरं सांगा ना. आणि त्याच्यामध्ये जे काही त्रुटी होत्या, त्याच्यातल्या त्रुटी कोर्टाने जे दाखवून दिल्या, त्याच्यानंतर पूर्तता करायच्या ऐवजी गायकवाड समिती नेमली. परंतु 2017 मध्ये केंद्र सरकारने राज्याचे 102वी घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार काढून घेतले. अधिकार काढून घेतल्यावर देवेंद्र फडणवीसांनी मी आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर देतो असं सांगितलं. राज्याचे अधिकार का केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली? 102वी घटना दुरुस्ती का ठीक केली? आहे, ठीक आहे. विकासजी, तुम्ही मांडले, तुम्ही मुद्दा मांडताय. तुम्ही मांडलेला मुद्दा नरेंद्रजींना मान्य नाहीये. तुमचा मुद्दा त्यांना मान्य नाहीये. हा, प्लीज बोला. नरेंद्रजी, तुम्ही बोला. विकासजी, तुमचा मुद्दा ते खोडतायत. 105 आमदारांचे प्रतिनिधित्व ते सरकारमध्ये करतात. 105 आमदारांचा नेता त्याच्यामुळे विकासजी, खोटी आश्वासनं दिली. आता महाविकास आघाडीला विकासजी, तुमचा मुद्दा त्यांना मान्य नाहीये. तुमचा मुद्दा त्यांना मान्य नाहीये. सरकारने प्रस्ताव द्यावा. हा. प्रस्ताव द्यावा महायुती सरकारने की असा आमचा प्रस्ताव आहे. का प्रस्ताव देत नाही महायुती सरकार? तुम्ही ओबीसीचं कोणी ओबीसीची आंदोलन कोणी चालू केली? ठीक आहे, विकासजी, थांबा, त्यांचं पूर्ण होऊ द्या. मराठा आरक्षण गुणरत्न सदावर्ते, त्या पाटील वगैरे जे वकील लढतात, विकासजी, कोर्टात हे सगळं नाही, मग मी दोघांनाही थांबवेल. मला दोघांनाही थांबवावं लागेल. विकासजी, तुमचा आवाज मला कमी करावा लागेल. गुणरत्न सदावर्ते प्लीज, कोर्टात लढतो, विकासजींचा कोणाचा आवाज माणूस थोडा येतो? कमी करा. विकासजींचा थोडा आवाज कमी करा. नरेंद्र पाटीलजी, तुम्ही बोला. मला या चर्चेत अभ्यासकांना आणायचंय. मला त्यांना विचारायचंय, तुम्ही पटकन उत्तर द्या 30 सेकंदात. त्यांचा कुठला मुद्दा तुम्हाला खोडायचा आहे, त्याच्यानंतर मी कोंढरे सरांकडे जाणार आहे. नारायण राणे साहेबांनी जो अहवाल दिला तो मागासवर्गीय आयोगामध्ये तो दिला पाहिजे होता. तो त्यावेळेला दिला गेला नाही. हे का दिला गेला नाही हे त्यावेळेला तुमचे काय म्हणतात त्याला पृथ्वीराज चव्हाण चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. हा आयोगाचा रिपोर्ट हा 2014च्या खासदारकीच्या अगोदर तो रिपोर्ट सादर केला होता सभागृहामध्ये. मग त्यावेळेला त्यांनी का दिला नाही? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शरदचंद्रजी पवार साहेब, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या कुठल्याही सरकारी कालखंडामध्ये कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा कुठल्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाही. इव्हन दो बापट आयोग, मंडल आयोगामध्ये मराठाला आरक्षण मिळावं ही मागणी होती. मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही.
ही वस्तुस्थिती आहे. खोटं बोलू माझी नका. प्रवक्त्यांना खोटं विनंती बोलू आहे, नका. कृपया तुम्हाला करून निकाल आपण वाचा जरा. त्याच्यामध्ये अभ्यास आयोगाचे करा. रिपोर्ट वाचा. मराठा शब्द असं मोगम बोलू नका. मी वापरलेला मोगम बोलू नाहीये. नका. मी मोगम बोलू शब्द नका. मराठा बापट वापरले. आयोग काय सांगतो, मी खत्री आयोग काय सांगतो, सांगतोय. कोर्टाचे निकाल काय बापट सांगतात जरा वाचा. आयोगामध्ये मराठा आणि काँग्रेस कुणबी आणि एक आहेत, अजून कुणी मान्य सरकारमध्ये केलेलं नाही. त्यावेळेला मराठ्यांचं कशा मागासले पण प्रकारे अजून कोर्टात उपस्थित सिद्ध झालं राहिलं नाही. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मतदान झालं. दुरुस्ती हे का सरकार केली? तुमचं होतं. राज्याचे अधिकार का काढून राष्ट्रवादी घेतले? काँग्रेसचं सरकार होतं. राज्याचे अधिकार का काढून घेतले याचं उत्तर द्या. तुम्ही माहिती घ्या. 102 तुम्ही घटना दुरुस्ती माहिती करून घ्या. राज्याचे आणि अधिकार जास्त जास्त राजेंद्र ठीक कोंडेंना आहे. विचारा, जे सातत्याने या विषयाची चर्चा करतात त्यांना अधिकची माहिती आहे. ठीक आहे, मी विचारतो. मला या चर्चेमध्ये राजेंद्र कोंडरे सरांना आणायचं आहे. कोंडरे सर, सॉरी खूप उशिरानं तुमच्याकडे येतोय, पण ह्या राजकीय प्रतिक्रिया मी घेतल्या. कोंडरे सर, असं काय आहे, घोडं नेमकं कुठं अडलेलं आहे? का सरकारला तर रोष दिसतो, निवडणुका तोंडावर आहेत, जर निर्णय घेतला नाही तर रोषाला सामोरं जावं लागणार आहे, तरी सुद्धा निर्णय होत नाही. घोडं अडलंय कुठे? काय अशी नेमकी अडचण आहे? विषयाचा चौथा झाल्यानंतर त्याच्यातला अर्क कसा काढायचा असाच गोंधळ मला या सगळ्या गोष्टीमध्ये दिसतोय. थोडस लवांडे खरं बोलले ते, पण तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये एक इतिहास सांगतो. प्लीज. तुमची चर्चेमध्ये मी माझ्या ऑफिसमध्ये 2 सप्टेंबर 1990 रोजी ही विश्वनाथ प्रताप सिंगांना मराठा महासंघाने पत्र दिलं होतं. आणि मंडल आयोगाचा हे पण आपल्या सगळ्याच अभ्यासकांना माहित नाही, मंडल अहवाल हा कधी संसदेमध्ये टेबल झाला नाही. तो कधी सर्वोच्च न्यायालयाने तो स्वीकारलेला नाही. ऑफिस मेमोरंडम वर ते आरक्षण दिलेलं आहे. लवांडे म्हणतात तसं नाही, तर कुणबी ही जात 1967 पासून त्याच्यामध्ये आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या वेळेस 22 नगरसेवक हे वाऱ्यावर सोडून दिले होते यांच्या पक्षाने, त्याची बातमी आहे 20 नोव्हेंबर 2017 आणि यांच्या पक्षाचे 18 नगरसेवक हायकोर्टामध्ये जाऊन मी टिकवले. यांच्या नेतृत्वाने त्यावेळेस फिरायला देशमुख, मिरायवायला पाटील आणि निवडणुकीला कुणबी अशी भूमिका घेऊन यांना वाऱ्यावर सोडलं होतं. ते कुणबी प्रमाणपत्राची लढाई आम्ही 14 वर्ष न्यायालयात लढवली. आणि तुम्हाला आज सांगतो मी, 2017 साली कोणत्याही जाती धर्माला न दुखावता 3 दुरुस्त्या केल्या. 11 लाख प्रमाणपत्र 55 कुणबी घटकांना मिळाली. त्यानंतर आत्ता माझ्याकडे मराठवाड्याचं रेकॉर्ड आहे. गंगारामजी यांनी माझे मित्र आहेत, तुम्हाला सांगतो 2363 कुणबी प्रमाणपत्र 1986 ते 2023 पर्यंत निघाली, म्हणजे 2%. आणि 98% कुणबी प्रमाणपत्र 24/23 पासून आता 1,65,613. आता याच्यातला गोंधळ कुठं अडलाय ते मी समजून सांगतो, आणि सगळ्या महाराष्ट्राने हा वारंवार समजून घेतला पाहिजे. ह्याच्यात अडलंय कुठं घोडं, तर गॅझेटियर लागू करणे. म्हणजे काय, तर त्या काळातल्या 24.9 का 34.9 लोकसंख्येचं आज डिक्लेरेशन द्या. ह्याच्यात पहिली तांत्रिक अडचण काय आहे, तर एसीबीसीचं सर्टिफिकेट घेऊन ज्यांनी व्हॅलिडिटी घेतली त्यांना कुणबी होता येत नाही. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेतलं त्यांनी व्हॅलिडिटी घेतली त्याला मराठा होत नाही. त्या बाबतीत लवांडे बोलले ते खरं आहे की जे खत्री कमिशनचा रिपोर्ट होता त्यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी मानायला नकार दिला. नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनने पण तसा नकार दिला. त्याचे 2 रेफरन्स असे होते की त्यांनी मराठा समाजामध्ये अनेक रेफरन्स असे की ते अंतर्गत स्तर म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्या पद्धतीने पाहिलं. आणि दुर्दैवाने मांडणी करताना आमच्यातले सरंजामदार, उद्योगपती, कारखानदार आणि सहकार सम्राट असं चित्र रंगवलं जातं नेहमी आरक्षणात. त्यामुळे निगेटिव्हिटी ही त्या पद्धतीने पाहिली जाते. हा मराठा समाजावरचा मोठा अन्याय आहे. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो अडकलाय तो की सगळ्या मराठ्यांना कुणबीचं राज डिक्लेरेशन करायचं किंवा ते गॅझेटियर लागू करायचं झालं तर त्या गॅझेटियर मध्ये सगळ्याच जातीची लोकसंख्या आहे. मग त्या सगळ्या जातीच्या लोकसंख्येचं डिक्लेरेशन तुम्हाला आज करताना ह्याच्यामध्ये लाखो केसेस हायकोर्टाने ह्याच्यामध्ये जातील. कारण आता जात पडताळणीचे कुठल्याही तुम्ही जिल्हा कमिटीकडे गेला तर निवडणुकीमधल्या केसेस हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार जातात. आता नवनीत राणांची केस त्याच्यामध्ये चालू होती. त्यामुळे जात प्रमाणपत्र देण्याचा जो मूळ कायदा आहे ह्या कायद्यामध्ये पहिलीच अट अशी की अर्जदाराने त्याची वंशावळ सिद्ध करून पुरावा देऊन त्याचं प्रमाणपत्र मिळावं. ते आज मराठवाड्यात इथपर्यंत आलं, ते 10 लाखापर्यंत जाईल. आता खरा मुद्दा कुठं अडकलाय की ज्याच्याकडे पुरावाच नाही.
आणि त्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे अगदी किंवा इतर बरोबर. जातीच्या. बरोबर. तर ते सुद्धा आपल्या कायद्यामध्ये 2000 सालापासून आणि 2012च्या रूलमध्ये ऑलरेडी आहे. काय आहे तर एखाद्या व्यक्तीने शपथपत्र सादर केल्यानंतर त्यांनी एव्हिडन्स केलं, म्हणजे आता खाटीक समाजाला परवाच एका प्रमाणपत्र दिलं, त्याच्या घरी काय बघितलं, एक ते लाकडी ओंडका आणि सत्तू आणि त्याचे घरातले सगळे संबंध नातेवाईकांचं रेकॉर्ड केलं, त्याला दिलं सर्टिफिकेट. तसं सर्टिफिकेट सुद्धा कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत रिलेव्हंट डॉक्युमेंट जर दिले तर ते पण आज मिळू शकतं. आता मूळ अडचण आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी डिक्लेरेशन करण्यासाठी कायदा तसं मानत नाही, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. बरं, मग Reference भरपूर आहेत. ती मूळ अडचण आहे. ती मूळ अडचण आहे आणि ती मूळ पण गंगाधर, मला एक सेकंड सांगू द्या, प्लीज एक second सांगू प्लीज द्या. सर, वेळ कमी आहे आपल्याकडे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले पहिले जे मंत्री त्या ठिकाणी जात होते चर्चेला, हा, त्यामध्ये जरांगे पाटलांची पहिली मागणी होती मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र द्या. सरकारने मान्य केली, ती पुढे सरकली. नंतरच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचा अन्वयार्थ आणि अभ्यास ऐका ना, त्या मिळाल्या, मान्य करा तुम्ही. त्यानंतरची जी मागणी आहे ना, की जी सरसकट कुणबीकरण किंवा गॅजेटियर लागू करणं, याचा आवाका आता राजकीय व्यवस्थेत त्या कोणत्याही व्यक्तीकडे नाही. त्याचं कारण काय की याचा त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, जात पडताळणी क्षेत्रातले तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी हा शब्द विषय हँडल केला, त्यांच्याकडनं ऍडवाइस घेऊन याच्यातनं एक लाईन ऑफ ऍक्शन ठरवली पाहिजे आणि मग पुढे जायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाहीतर ह्याच्यातनं अडचण सांगतो शेवटची. आता महाराष्ट्रातलं मराठा कुणबी परत एससीबीसी आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण, राज्याचा 52% जो आरक्षणाचा कायदा आहे, हा सुद्धा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज आहे. 50%च्या वरची जे 2% एसबीसी आरक्षण आहे तेही मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे. एससी एसटीचं प्रमोशन व्हॅलिडिटीचं पण आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. आदिवासीचं पण आरक्षण त्याच्यामध्ये चॅलेंज आहे. या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्राच्या निदर्शनात आणल्या पाहिजे, कारण याचे जे परिणाम न्यायालयीन होणार आहेत ते न्यायालयीन परिणाम ह्या विषयावर इम्पॅक्ट करतील. मला हाच मुद्दा विचारायचा आहे. विकासजी, जर न्यायालयीन लढाई इतकी जटिल आहे, हा मुद्दा तुम्ही विरोधक समजताय तितके किंवा सत्ताधारी समजताय तितका सोपा नाहीये, अभ्यासक असं सांगतायत, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्लिअरिटी आहे का तुमच्याकडे? तुम्ही फॉर्म्युला देताय का? हो, आम्ही कुठलंही अडचण येऊ देणार नाही, आम्ही कुठलीही न्यायालयीन अडचण येऊ देणार नाही, आम्ही 100% ओबीसीतून आरक्षण देत आहे. आता ह्या व्यासपीठावर तरी तुम्ही सांगा ना मराठा समाजाला, सोडून द्या सरकार असं समजू की ते नाही देणार. तुम्ही तरी सांगा ना कसं देणार आहेत तुम्ही आरक्षण, आणि ओबीसीचं आरक्षण तुम्ही देणार आहेत का? विलासजी, मुळामध्ये मी राजकीय चर्चेसाठी इथं आलेलो नाही. जरी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश प्रवक्ता म्हणून इथं आलेलो असलो तरी मी राजकीय बोलत नाहीये. मीही आरक्षणाचा अभ्यासक आहे. मुद्दा राजकीय झाला सर आता. ऐका ना, नाही हे राजकीयकरण करतंय कोणीतरी जाणीवपूर्वक. मुळामध्ये हे राजकीयकरण केल्यामुळेच फडणवीस अडचणीत आलेले आहेत आणि म्हणूनच ते म्हणले मी चक्रव्यूहात अडकलोय. यांनी धनगरांना सुद्धा सांगितलं होतं 2014 मध्ये की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचं आरक्षण देईल. का खोटं सांगितलं होतं धनगरांना? तेच मराठ्यांना का खोटं सांगितलं एकनाथ शिंदेनी शपथ घेऊन शिवाजी महाराजांची की मी तुम्हाला आरक्षण देणार आणि सूचना काढणार? आमचा मुद्दा असा आहे, आमच्या पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे केंद्रात जावं लागेल, संसदेमध्ये हा विषय न्यावा लागेल. ऐका ना, संसदेत जावं लागेल. संसदेत गेल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. 50%ची मर्यादा संसदेत आपल्याला घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये ही मर्यादा वाढवावी लागेल, तर आणि तरच हे आरक्षण टिकणार आहे. 50%च्या आतलं बोलायला वाटत साहेब, 50%च्या महायुती सरकारने त्यांच्याकडचा प्रस्ताव आम्हाला राज्य सरकारने प्रस्ताव द्यावा. आम्हाला केंद्राकडे सरकारने काय प्रस्ताव दिलाय? विकासजी, टू द पॉइंट, काय प्रस्ताव दिला राज्य सरकारने? आम्हाला सांगा. आम्हाला प्रस्ताव सांगत नाही. तुम्हाला सरकारचं मत पाहिजे का मराठा समाजाचं मत पाहिजे? मला सांगा. सरकारने याच्यावर मराठा समाजाला काय सरकार जायची वेळ आली आता. आचारसंहिता लागेल 4 दिवसात. सरकारने काय आश्वासन दिले ते आम्हाला कळलं पाहिजे. सरकारचं सोडून द्या, सरकार मराठा समाज बघून घे. विरोधक म्हणून भूमिका बजावणार आहे. सरकार जायची वेळ आली ना आता, आचारसंहिता लागते. आम्ही विधिमंडळामध्ये एकमुखी ठराव करून सरकारला पाठिंबा दिलेला आहे. आमचा कुठेही विरोध नाही. मराठ्यांना वरचं दिलं तुम्ही आणि सरकारने फसवलंय मराठ्यांना. जे मागितलं नाही ते दिलं लावांडे साहेब तुम्ही आणि सरकारने. ठीक आहे, 50%च्या वरचं दिलं आम्हाला अपेक्षा नसताना. जनतेला कळतं सगळं, जनतेला सगळं सोयीस्कर भूमिका घेताय लावांडे साहेब. ठीक आहे, मी जनतेला हा प्रश्न विचारला, मी प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला की निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी खरंच या संदर्भातला निकाल लागेल का?
हा तिढा सुटेल का? प्रेक्षकांनी, हजारो लोकांनी याच्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. हे मत काय बघा, आणि सोशल मीडियावर हा पोल तुम्ही बघू शकता. इथं बघा, आचारसंहितेच्या पूर्वी मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल का, हा सवाल आम्ही विचारला. काय वाटतंय प्रेक्षकांना? प्रेक्षकांना 22% लोकांना अजूनही आशावाद आहे, पुढच्या 8 दिवसात तिढा सुटेल. 78% लोकांना वाटतंय नाही सुटणार. जर सुटणार नसेल तर त्याचे राजकीय परिणाम पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. घोडा मैदान दूर नाही. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेत बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.